जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी, महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय धातु मुनिंद्रेहि, समागते तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका, श्री ज्ञानेशु भगवान विष्णू, निवर्तीय भगवान हर हा, सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्माची कलह, जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे, तेची नमस्कारुणी आता, सरस्वती नमस्तुभ्यं, वरदे कामरूपिणी, विद्यारंभं करिष्यामि, सिद्धिर्भवतु मे तदा विठ्ठल। जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत संत सम्राट जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा असून प्रासंगिक प्रकरणातील आहे। विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अभंगाचा थोडक्यात अर्थ सांगण्याचा प्रयत्न करते। महाराज या अभंगाद्वारे एका धरणे करायला उपदेश करतात। महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, ज्याच्या दारात सुवर्णाचा पिंपळ आहे, म्हणजे दरबारात सुवर्णाचा पिंपळ आहे, अंगात एवढी शक्ती आहे की रेडा वेद बोलू शकतो। महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात, ते करतील तर काय करणार नाही, त्याचा अर्थ सर्व काही होईल, पण मनामध्ये शुद्ध भाव पाहतात, बीज म्हणजे भाव, शुद्ध भाव पाहतात। महाराज अभंगाच्या तृतीय चरणात म्हणतात, त्यांनी मुक्तीची गवाही घातली आहे, म्हणजे तिथे कोणी यावे उद्धार करून घेऊन जावं, पण मनात शुद्ध भाव पाहतात। आणि महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे ते सुखा काय म्हणे, राहे समाधान चित्ताची या, म्हणजे त्यांच्या चरणाजवळ समाधान चित्ताने राहिलं तर सुखाला काहीच कमतरता नाही, पण चित्त समाधान असले पाहिजे, असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे। विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं फार महत्वाचं आहे। तो म्हणजे असा, प्रस्तुत आज या ठिकाणी म्हणजे आपल्या चापडगाव नगरीमध्ये
गीता जयंती सप्ताहानिमित्त मोठ्या साह्यानं इथं कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. सप्ताहाचे जे काय या कार्यक्रमाचे आयोजक असतील, संयोजक असतील, नियोजक असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील आणि गावातील नागरिक असतील, या सर्वांनी सहवासाने एकमेकाच्या साह्याने या सप्ताहाचे कोरोना असल्या देखील या कार्यक्रमाचे आयोजन केलं आणि 60 दिवस कीर्तन रूपी सेवा ठेवली. काही ठिकाणी 7व्या आणि 8व्या दिवशी कीर्तन रूपी सेवा ठेवतात, पण इथे 60 दिवस ठेवली आणि काल्याची देखील ठेवली. तर 5वी कीर्तन रूपी सेवा गावाच्या नागरिकांना, जे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील, सचिव असतील, त्यांच्या सहमतीने आणि विशेष कारण म्हटलं की भाऊच्या कृपेने ही सेवा माझ्याकडे आली, यासाठी मी त्यांचे आभार मानते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल महाराज या अभंगाद्वारे एका धरणे करायला उपदेश करतात. एक धरणकरी ज्ञानेश्वर महाराजाच्या दरबारात धरणे विकत बसला होता. तेव्हा त्याला ज्ञानोबरायांनी दृष्टांत देऊन सांगितले, अरे या ठिकाणचं सध्या कोर्ट बंद आहे, ते देऊ या ठिकाणी खोलले आहे, त्यासाठी तू तिथे जा. तेव्हा तो धरणेकरी देऊ या ठिकाणी आला. तुकाराम महाराजांना सर्व हकीकत सांगितली. जेव्हा तुकाराम महाराजांच्या तोंडातून जे उद्गार बाहेर पडले ना, जे काय ते 11 अभंग आहेत ना, त्यापैकी हा एक अभंग आहे. त्या धरणेकराला वाटत होतं की आपण खूप मोठं व्हावं, आपण विद्वान व्हावं, आपल्याला लोकांना मानावं, पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर ते झक्कड म्हातारा दिसत होता. मशानात गौऱ्या गेल्या म्हटलं तरी चालेल, अशी त्याची अवस्था झाली होती. तेव्हा तुकाराम महाराज त्याला म्हणाले, अरे तू मोठेपणा केव्हा प्राप्त करशील, तू ज्ञान केव्हा मिळवशील, त्यापेक्षा देवाची आचाडे आळवावे देवा वसुदेवा वापाडून या, देवावर उदास होऊन देवाचं भजन कर. आणि जे अरे समाजात मान्यता मिळवण्याकरता पुष्कळ ग्रंथाचे अवलंबन करावे लागते. पाहुणिया ग्रंथ करावे कीर्तन, पाहुणिया ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हाले जाण फळ त्याचे. म्हणून प्रारब्धाने जे मिळेल ते खात राहा आणि भगवत चिंतन करीत राहा. सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन. म्हणून आता तुकाराम महाराजांनी विचार केला, याला ज्ञानोबरायांनी आपल्याकडे पाठवलं म्हणजे आपल्याला एक प्रकारचा अधिकारच दिला. वास्तविक पाहता आपण पामर आहोत. मग पामर हे काय थोरपण, पायाची वाहन पाया परी. वास्तविक आपण पामर आहोत. आता पायाची चप्पल ही पायाची होती, ही काय झाली, त्याची लिंता झाली. मग वास्तविक आपण पामर आहोत. मग ज्ञानोबरायांनी आपल्याला अधिकार दिला, किती मोठा असावा. म्हणून त्या धरणेकराला तुकाराम महाराज म्हणतात, अरे त्यांचा खूप मोठा अधिकार आहे. परमार्थिक दृष्ट्या, व्यावहारिक दृष्ट्या दोन्ही ऐश्वर्य त्यांच्याकडे आहे. अरे ते काय करू शकतील नाही तुझ्यासाठी. अरे त्यांच्या द्वारा सोडण्याचा पिंपळ आहे, अंगात एवढी शक्ती की रेडा वेद बोलू शकतो. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. जयाचे द्वारी
महाराजाचं वर्णन केलेलं आहे. आता वर्णन करायलाही अधिकार लागतो पहा. वर्णविषयाची किंमत वर्णन करण्यावरच अवलंबून असते. आता पहा, व्यावहारिकदृष्ट्या सासूबाई जावयाचं वर्णन करते. ती 100% करत असते, पण किती खरं आणि किती खोटं? ती 100% करीत असते, पण त्यातलं 1% खरं म्हणा, बाकी साफ खोटं. हे म्हणजे हा दृष्टांत नेहमी आदरणीय पूजनीय मामासाहेब दांडेकरजी हा दृष्टांत नेहमी द्यायचे. एकेकाळचे कट्टर शत्रू रामेश्वर भट्ट यांनी शिष्यत्व पत्करल्यावर तुकाराम महाराजांचं वर्णन केलेलं आहे पहा. ते कसं केलेलं आहे? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य असं आम्ही पाहिलेला नाही. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा देखिएला, म्हणून तुकाराम महाराजांनी केलेल्या वर्णनास महत्व आहे. आता पहिलवानाचे वर्णन पहिलवानानेच करावे. गाडी पहिलवान चालेल का? नाही. तसेच विद्वानाचे वर्णन विद्वानानेच करावे. विद्वानेव विजानाति विद्वत जन परिश्रमं नहि वंद्या विजानाति गुर्वी प्रसव वेदना. प्रस्तुती काळाच्या काय वेदना असतात हे वानस्त्रीला कळणारे का? नाही. भक्ताचा महिमा